सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या 4 महिन्याच्या आत घ्या असा एकीकडे निकाल आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सूत्र बदलायला लागली, हलायला लागली आणि यामध्ये आपण पाहतोय नुकतीच छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली आणि त्यांनी मंत्रिमंडळात शपथ घेतली। परंतु शपथ घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या, कारण मध्यंतरी आपण पाहिलं होतं की भुजबळ साहेबांचं राजकीय करिअर आहे ते कुठेतरी आपण पाहतोय वेगळ्या दिशेने गेलं होतं। त्यांच्या एकूणच सगळ्या महाराष्ट्र सदनाच्या घोटाळ्यानंतर त्यांच्यावरती आलेली जी परिस्थिती होती ती खरं तर आपण सर्वांनी पाहिलेली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये नेमकं एवढं सर्व घडून देखील छगन भुजबळ साहेबांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये संधी मिळते। नेमके भुजबळांचे भुजबळ आहेत तरी कोण, त्यांच्या भुजात नेमकं कोणाचं बळ आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आपण पाहिलं होतं की छगन भुजबळ साहेबांना खरं तर जेलवारी देखील भोगावी लागलेली आहे। त्यानंतर आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांची एंट्री होते आणि त्यानंतर जो काही इतिहास घडतो आणि मंत्रिमंडळाची नेमणूक होते, परंतु भुजबळ साहेबांना डिसेंबरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये कुठे संधी मिळालेली नाही। त्यानंतर भुजबळ साहेबांनी स्वपक्षाच्या विरोधामध्ये आणि महायुतीतल्या नेत्यांच्या विरोधामध्ये थेट विधान करायला सुरुवात केली, कारण भुजबळ साहेब हे ओबीसीचे नेते आहेत आणि मग ओबीसीचे नेते असलेले भुजबळ साहेब त्यांच्यासोबत ज्या पद्धतीने त्यांना टाळण्यात आलं, त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं, त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आणि ते स्वतः चिडले आणि त्यांची विधानं ही महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप करणार अशाच पद्धतीची होती। परंतु आपण पाहतोय की भुजबळांच्या भुजांमध्ये नेमकं आहे तरी बळ कुणाचं, तर ते बळ आहे ओबीसीचं। ओबीसी जो आहे तो भुजबळ साहेबांच्या पाठीशी कायम दिसून येतो, खंबीरपणे दिसून येतो। शिवसेनेमध्ये असताना पासूनच त्यांच्या एकूण राजकीय प्रवास जर पाहिला तर भुजबळ साहेबांच्या पाठीशी कायम महाराष्ट्रातला ओबीसी समुदाय, दलित समुदाय कायम त्यांच्या पाठीशी राहिलेला दिसून येतो आणि मग हे जे काही बळ आहे ते भुजबळ साहेबांचं आहे। त्यांची विधानं बघितल्यानंतर, स्वपक्षाच्या नेत्याविरोधामध्ये स्पष्ट नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांच्याबद्दल मात्र नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आणि एकूणच महायुतीमध्ये एक वेगळी चर्चा झाली, कारण 4 महिन्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत आहेत आणि भुजबळ साहेबांनी जर वेगळा निर्णय घेतला किंवा त्यांनी जर वेगळा निर्णय, त्यांच्या वेगळ्या निर्णयातून आपल्याला अपयश आलं तर ते आपल्याला परवडणार नाही। म्हणून त्यांचं जे बळ आहे ते ओबीसी आहे आणि याच बळावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका प्रत्येक राजकीय पक्ष जिंकत असतो आणि मग याच बळावरती भुजबळ साहेबांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आणि हे आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या। एकीकडे धनंजय मुंडे साहेबांना बीड प्रकरणावरून त्यांना राजीनामा द्यावा लागला, मंत्रिपदावरून त्यांना पायउतार व्हावं लागलं आणि दुसरीकडे भ्रष्टाचाराचे आरोप असताना सुद्धा आणि त्यांना जेलवारी भोगून आल्यानंतर सुद्धा त्यांना ज्या पद्धतीने सन्मानपूर्वक मंत्रिमंडळात स्थान दिलं, यावरून सिद्ध होतं की भुजबळ साहेबांच्या भुजातलं बळ जे आहे ते खऱ्या अर्थानं ओबीसी आहे आणि भुजबळ साहेब असा एखादा निर्णय घेऊ शकतात ज्यामुळे महायुतीला फटका स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भेटू शकतो। ही जाणीव खरं तर महायुतीतल्या सर्वच पक्षांना होती आणि म्हणून पुन्हा एकदा छगन भुजबळ साहेबांना मंत्रिपद द्यावं लागलं आणि हे देत असताना त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सर्व करणं गरजेचं वाटलं आणि मग त्यांना जेव्हा मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलं तेव्हा महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचं आंदोलन जेव्हा पेटलेलं होतं, त्यांना थेट विरोध करण्याचं काम म्हणजे ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका अशी थेट भूमिका घेण्याचं कामही भुजबळ साहेबांनी केलं होतं आणि त्यामुळे त्यांच्यावरती जो ओबीसी वर्ग आहे तो प्रचंड खुश होता, त्यांच्या पाठीशी उभा राहिला। कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये इतरही ओबीसी नेते होते, परंतु कोणत्याही ओबीसी नेत्यानं मनोज जरांगेंचं आणि त्यांच्या आंदोलनाला आणि मराठा कार्यकर्त्यांच्या या मागणीला थेट विरोध कोणीच केलेला नव्हता। तो एकमेव थेट विरोध केलाय तो छगन भुजबळ साहेबांनी आणि म्हणून साहेबांच्या पाठीमागे ओबीसी समुदाय मोठ्या संख्येने आपल्याला दिसून येतो आणि याच बळावरती त्यांना मंत्रिपद देखील मिळालं। त्यांनी देखील ते मान्य केलं। ते म्हणतात की समता परिषद असेल किंवा इकडे आमच्या ओबीसी संघटना असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, या सर्वांचं बळ माझ्या पाठीशी आहे, म्हणूनच हे सर्व घडून आलं असं देखील ते म्हणायला विसरले नाहीत। त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या
परिषदेचे आणि समता परिषदेचे आणि आपल्या इतर ओबीसी संघटनांचे आभारच मानलेत हे एकूण दिसून येतं। म्हणजे काय तर ओबीसी मतांची ध्रुवीकरण भाजपला फायदा होणार आहे, महायुतीला फायदा होणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये पुन्हा ओबीसी मताचं ध्रुवीकरण झालं। जसं विधानसभेला झालेलं होतं तसं पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीने झालं तर पुन्हा एकदा ओबीसी मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा हा खरं तर भाजप आणि महायुतीला होणार आहे। त्यामुळे मराठा वर्सेस ओबीसी हा वाद तितकाच टिकून राहणं हे खरं तर राजकीय दृष्ट्या गरजेचं आहे की काय हा देखील प्रश्न पडतो। आणि त्यातून देखील आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्र सदनाचा एवढा मोठा घोटाळा असताना सुद्धा किंवा एकूणच त्यांची जी काही भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर आहेत, काही आरोप सिद्ध झालेले आहेत आणि मग अशा प्रसंगी कुठलाही विचार न करता महायुतीतल्या मोठ्या नेत्यांनी त्यांच्या पत्रात थेट मंत्री पद टाकलं। याचं कारणच असं आहे की महायुतीला सत्ता हवी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात घ्यायची आहे आणि मग पुन्हा एकदा महायुतीला सत्तेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत यायचं असेल तर ओबीसी मतामुळे येऊ शकतात। कारण विधान सभेला त्यांना याच मतांनी तारलंय, लाडक्या बहिणींनी तारलंय, परंतु ओबीसी जो गठ्ठा आहे तो मतांचा गठ्ठा महायुतीच्या आणि विशेषतः भाजपच्या पाठीमागे राहिला। पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये हा मतांचा गठ्ठा, या मताचे दावेदार फक्त भुजबळ साहेब आहेत आणि म्हणून भुजबळ साहेब म्हणतील अशाच पक्षाच्या युतीच्या महायुतीच्या पारड्यात मते टाकण्याचं काम ओबीसी करतील। कारण ओबीसी मताचे दावेदारच भुजबळ साहेब आहेत आणि म्हणून अजितदादा पवार असतील किंवा इकडे मुख्यमंत्री महोदय असतील किंवा आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, या नेत्यांना महायुतीतल्या या महत्वाच्या नेत्यांच्या लक्षात आलं की भुजबळांचे बळ हे ओबीसी आहे। आपण जर आता त्यांना मंत्रीपद दिलं नाही तर तिकडे धनंजय मुंडे हे ओबीसी नेते आहेत, त्यांचं पद गेलं आणि इकडे आता छगन भुजबळ साहेबांना आपण मागच्या मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही आणि याचा फटका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला होऊ शकतो। आणि अशा प्रसंगी जर भुजबळ साहेबांनी वेगळा निर्णय घेतला तर त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाला होऊ शकतो, नव्हे तर महायुतीला होण्याचा जास्त याचा फटका बसू शकतो। ही भीती महायुतीच्या नेत्यांमध्ये होती, विशेषतः भाजपला होती, कारण भाजपचा जो वोट बेस आहे तो ओबीसी आहे आणि ओबीसी हे छगन भुजबळ साहेबांचं खऱ्या अर्थानं बळ आहे आणि म्हणून त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात आलं। आणि त्यांनी म्हटलं ज्यांचा शेवट गोड ते सर्वच गोड। आता आपण पाहतोय ते थकलेले आहेत आणि अशा प्रसंगी त्यांना ज्या सन्मानपूर्वक मंत्रिपद त्यांना देण्यात आलं अतिशय ओबीसी समुदायाच्यासाठी फार आनंदाची बाब होती आणि म्हणून लोकांनी देखील ओबीसी कार्यकर्त्यांनी ओबीसी जनतेने त्यांचं कौतुक केलं। पण आता पुन्हा एकदा येणाऱ्या दिवाळीतल्या 4 महिन्यावर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच भाजप महायुतीला याचा फायदा होणार आहे आणि ओबीसी मतांचं ध्रुवीकरण झाल्यानंतर याचा सर्वाधिक फायदा हा खऱ्या अर्थानं भाजपला होणार आहे। आणि म्हणून छगन भुजबळ साहेबांना मंत्रिपद देण्यापाठीमागे त्यांच्या पाठीमागे जे बळ आहे, त्यांच्या भुजातलं जे बळ आहे ते ओबीसी आहे हे सिद्ध होतंय। धन्यवाद।